आपण ना आज बनवतोय भोपळ्याचे घारगे किंवा घाऱ्या म्हटलात तरी चालेल। माझ्याकडे म्हणजे माझ्या माहेरी तरी ना ह्याला घाऱ्या म्हणतात। आज म्हटलं मस्तपैकी घाऱ्या बनवूया। शनिवार आहे, दुपारची वेळ झाली। दुपारचा वेळ कसा घालवायचा तर असा घालवायचा, काहीतरी काम करण्यात मस्तपैकी। म्हणजे ज्यांना दात नाहीत ना ते पण आरामशीर अशी माझ्या ह्या घाऱ्या ते खाऊ शकतील, अशा मस्तपैकी झालेल्या आहेत। शेवटच्या डब्यात तुम्हाला दाखवते। भात पिठाचा आहे, एकदम मऊसूत छान टम्म फुगलेल्या टम्म ना थोडा वेळच राहतात, नंतर हे होतात। शेवटच्या दोन आहेत, मस्त झालेत, खुसखुशीत झालेत, छान अशा झालेले। कशा केलेत बघायचं असेल, काय काय घातलंय बघायचं असेल, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल। मी कमी साहित्यामध्ये आणि ना महत्त्वाचं म्हणजे तुमचा ताप जो आहे ना, घाऱ्या करण्याचे लोक का टाळतात माहितीये का? म्हणजे ते थापायला लागतात, हाताने असं थापायला लागतात, खूप उशीर लागतो, त्याच्यामुळे घाऱ्या करणं शक्यतो लेडीज टाळतात। तर आज तुम्हाला ना मी लाटून, आपल्या बेलनच्या साहाय्याने लाटून एक 10 मिनिटात ना घाऱ्याचे पीठ मळल्यानंतर 10 मिनिटात आपल्या घाऱ्या सगळ्या तयार होतात। अशा पद्धतीने एक ट्रिक सांगितलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। हो, प्रत्येकाची इच्छा असते आपण एखादा पदार्थ जेव्हा बनवतो तो कमी वेळेमध्ये पण चविष्ट बनला पाहिजे। आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे, म्हणजे पिवळा भोपळा असतो ना त्याचे घारगे किंवा घाऱ्या। माझ्या माहेरी तरी ह्याला घाऱ्या म्हणतात, भोपळ्याच्या घाऱ्या। तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। भोपळा ना थोडा कट करायला किंवा ह्याचे जे वरचं कवर आहे, जे साल आहे ना, ते काढायला खूप मेहनत लागते। माझे इथे ना अर्धा तास गेला ह्याचे साल आणि हे पूर्ण साफ करून घेण्यासाठी। तर इकडे ना अशा मी सगळ्या फोडी करून घेतला, म्हणजे हा जवळपास ना एक पाव किलोपेक्षा थोडासा जास्त असा भोपळा असेल, तो मी कट करून घेतला। असं चाकूच्या सहाय्यानेच ना वरचं साल पहिला कट करून घेतलं। आणि ह्याच्यात ना तुम्ही दोन पद्धतीनं पण करू शकता। मी इकडे साल वगैरे असं कट करून मग कुकरला शिट्टी मारणार आहे। झटपट जर आपल्याला घाऱ्या करायच्या असतील, आपल्याकडे कमी वेळ असेल आणि आपल्याला घाऱ्या खायची खरंच खूप इच्छा झाली असेल ना, तसं तुम्ही माझ्यासारखं करू शकता। इकडे असे सगळे ना भोपळ्याची मी सालं वगैरे काढून घेतलीत आणि थोडाच भोपळा आहे ना, थोडा म्हणण्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त भोपळा आहे, तुम्ही तसाच ठेवून दिलाय नेक्स्ट टाइम करण्यासाठी। तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा पाव किलोचे फोडी आपल्याला मिळतात ते आणलात ना, तर परफेक्ट भोपळा 1-2 दिवस घाऱ्या आपल्याला चांगल्या पुरतील ना अशा होऊन जातात। तर इकडे ना मी बटाटे जशी कट करतात तशा सगळ्या अशा फोडी वगैरे कट करून घेतल्या। आता आपल्याला ह्याला एका डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे आपल्याला पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही आहे, नाहीतर पाण्याचा ग्लास बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये पाणी घालायचं असतं वाटतं, तर नाही। असंच रिकामी डब्यामध्ये ना आपल्याला ह्या सगळ्या फोडी घालून घ्यायच्या आहेत। कुकर घेतला आहे, कुकरच्या खाली पहिला एक ग्लास भरून फुल्लं पाणी घालते, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जी प्लेट आपली असते ना ती प्लेट घालून घेतली आणि असंच म्हणजे ह्याच्यात पाणी वगैरे काही न घालता फक्त भोपळ्यानं भरलेला हा डब्बा आहे ना, झाकण पण ठेवणार नाही आहे। असंच ना आपल्याला ह्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। मस्तपैकी 2 शिट्टीमध्ये भोपळा शिजतो आणि मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। इकडे मी कुकर गॅसवरती ठेवला आहे, गॅस चालू आहे आणि इथे मी पाव किलो म्हणजे 450 ग्रॅम गुळाची ही ढेप आहे, तर ती घेतले आणि त्याच्यातले ना एक थोडासा गुळ मी शिल्लक ठेवणार आहे, बाकी सगळं आपण किसून घ्यायचं आहे। असा प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं किसत असतील, तर मी ना अशा पद्धतीनं गूळ हा सगळा किसून घेतला। आणि आता आपल्याला त्याच्यासाठी लागणारे म्हणजे घाऱ्यासाठी लागणारे साहित्य बघायचं आहे। खूप कमी साहित्य लागतं, जास्त काही नखरे करण्याची आवश्यकता नाही आहे। तर इथे ना थोडासा खायचा सोडा, एक 2-3 चमचे तीळ, थोडंसं मीठ हे आपल्याला लागणार आहे, ते मी काढून घेतलं। आणि आता आपल्या शिट्ट्या कुकरच्या झालेल्या आहेत, त्यांना मला बघून शिट्ट्या 2 मारलेल्या आहेत। कुकर छान गार झाला आहे आणि आता तुम्हाला दाखवते की भोपळा आपला कितपत शिजलेला आहे। तर इथे ना पहिला डब्बा बाहेर काढून घेऊया आणि मग बघूया भोपळा योग्य शिजलेला आहे का, म्हणजे मॅश केल्यानंतर व्यवस्थित मॅश होईल का। तर इथे ना खूप छान पद्धतीने आपला भोपळा शिजलेला आहे। आणि मी जो भोपळा आज यूज केला आहे ना, तो माझ्या शेतातला आहे। माझा भाऊ आणि पप्पा बुधवारी आले होते, तर ते घेऊन आले होते।
तर तोच भोपळा यूज केला आहे. थोडासा अजून पिकला असता तर चालला असतं, थोडंसं कच्च्यावरती होता. तर इकडे मी दुसरी कढई एक घेतली आणि आता हे जे मिश्रण आहे की नाही, भोपळा जो आहे तो डब्यातला कढईमध्ये काढून घ्यायचा आहे. पकडीनं ना डब्बा धरायला येईना, सटकत होता आणि ॲक्च्युली तो डब्बा पण गरम होता. तर त्याच्यामुळं एक ट्राय करून परत मी सगळं ओतून वगैरे घेतलं त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला तुम्ही ना मॅशरनं मॅश करू शकता किंवा जास्त शिजला असेल तर असं चमच्यानंच, जसं मी करते तसंच तुम्ही असा मॅश करून वगैरे घेऊ शकता. तर इथे भोपळा ना व्यवस्थित शिजला होता, त्याच्यामुळे मला काही तर मॅशरची आवश्यकता पडली नाही. तर हे असं झालं आणि त्याच्यानंतर आपण हा जो मी किसून घेतलेला गूळ आहे तो गूळ वगैरे घालते. थंडीच्या दिवसामध्ये भोपळा शरीरासाठी चांगला असतो, त्याच्यामुळे आत्ता ह्या सीझनला ना म्हणजे संक्रांतीला वगैरे घाऱ्या बनवल्या जातात. तर जेव्हा शेतकरी लोकांच्याकडे भोपळे जास्त असतात ना, तेव्हा ते मजा वाटते की बाबा हां भरपूर भोपळे आहेत, आपल्याला करायचं आहे. गेल्या वर्षी तर मी 1 काय 2 भोपळे असे ठेवून खराब करून टाकले, कारण की ह्याला खूप मोठी प्रोसेस. मी पहिल्यांदाच बनवते, पण जे मला सांगत होते ना लोक अशा घाऱ्या बनवतात वगैरे, किंवा मम्मी सांगायची, मग मला असं वाटायचं की ह्याला खूप मोठी प्रोसेस आहे, कधी करायची. पण जेव्हा आज प्रत्यक्ष बनवते ना तर असं नाही वाटत आहे झंझट वगैरे काय आहे ते, म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. खूप कंटाळा येतोय ना, त्या व्यक्तींसाठी खरंच हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरेल. कमी वेळेमध्ये पटकन होतात आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या घाऱ्या थापायच्या असतात, म्हणजे माझ्या सकाळी बहिणीनं पण सांगितलं तू आज घाऱ्या बनवणार आहेस, म्हणजे घाऱ्या मी आज बनवणार आहे ते जग जाहीर झालेलं आहे. खूप जणांच्याकडे, माझ्या चुलतीकडे, ताईकडे, सगळीकडे, पप्पांना वगैरे सगळ्यांना माहीत होतं की मी आज घारी बनवणार आहे. तर इकडे ना परात घेतली मी, जे पीठ मळायची परात असते ती, त्या परातीमध्ये हे सगळे मिश्रण काढून घेतलं, थोडंसं पुन्हा मॅश करून घेतलं, गार झालेलं आहे. तीळ तुम्ही 2 प्रकारे लावू शकता. एक तुम्ही थापता जेव्हा किंवा लाटता पुरीसारखं, तेव्हा तुम्ही वरून तीळ लावू शकता, किंवा असं पूर्ण मिश्रण त्याच्यामध्ये पण घालू शकता. तर इथे मी 2.5 चमचे तीळ घातलेत, थोडासा खायचा सोडा आणि चवीनुसार थोडंसं मीठ. गोड पदार्थ कोणताही बनवता वेळी थोडंसं मीठ घातलं ना टेस्ट चांगली येते. आता इथं पीठ मी 2 यूज करणार आहे. पहिलं घेतले मी 1 वाटीभर बेसन आणि त्याच्यानंतर घेतले मी गव्हाचं पीठ, जे नॉर्मली आपल्या घरी असतं ते. इथंही मी 5 वाट्यांना गव्हाचं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलं होतं. तर मला इथे जसं लागेल तसं मी घालणार आहे, एकदम पण नाही घालणार. तर हे पूर्ण छान गार झाले. आता हातानंच ना ह्याला छान असं जसं पीठ मळतो आपण चपातीचं, तसंच हे पाणी न वापरता जे भोपळा आणि गूळ आहे ह्याच्यामध्येच आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ अजून थोडंसं मऊ वाटते, म्हणून मी राहिलेलं पीठ पण ना हे घालून घेते आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घेते. महत्त्वाची टिप्स म्हणजे काय माहिती आहे काय, जेव्हा आपण घाऱ्या करतो थापायच्या अगोदर जर लाटण्यानं लाटल्या ना तर म्हणतात की फुगत नाहीत किंवा चांगल्या बनत नाही, पण नाही, तसं नाही. जोर न देताना हलक्या हाताने जर लाटून तुम्ही घाऱ्या केलात ना तर वेळही वाचतो आणि छान फुलतातही. पीठ आपलं छान असं मळून झालंय. आता ह्याचे गोळे करून घेऊया. जसं आपण पुरीला गोळा करतो ना त्याच्या दुप्पट असं आपण गोळा करून घ्यायचं आहे. तेल मी चांगलं गरम करायला ठेवलं आहे, पीठ मळत तेल पण गरम होऊन जाईल. तर इकडे मी गोळा वगैरे करून घेतले. एक 4 पेला करून दाखवते तुम्हाला, काही टेन्शनचं काम नाही आहे आणि थापायची अजिबात गरज नाही. थापल्यानंतर काय होतं, हाताची बोटे पण खूप दुखतात आणि खूप उशीर पण लागतो. आपल्या ह्या पूर्ण भोपळ्याला गूळ लागलाय, म्हणजे एक 450 ग्रॅमचं गुळाची ढेप होती ना, तर मी त्याच्यातलं 100 ग्रॅम ठेवला, म्हणजे 350 ग्रॅम गूळ लागलाय आणि अर्धा किलो चपातीचं पीठ लागलंय आणि 1 वाटीभर बेसनचं पीठ, इतकं आपल्याला सामग्री लागली. तर अशा पद्धतीने मी लाटून घेते आणि आता तुम्हाला दाखवते की लाटलेली घारीसुद्धा टम्म फुगते. तर इथे ना घारी लाटून झालेत आणि एक पहिला आपण ना तेलात सोडूया. तेल पण चांगलं गरम झाले, हे बघा अशा पद्धतीनं तेलात सोडूया आणि बघूया टम्म फुगते की नाही आपली घारी. ते फुगायलाच पाहिजेत, कारण की शुभांगी चव्हाणची आयडिया आहे तुमचं काम सोपं करण्यासाठी. हो, खूप छान पद्धतीनं टम्म अशी फुगलेली आहे आणि खूप पातळ पण नाही, खूप जाड पण नाही, अशी करायची आवश्यकता नाही. आणि गोडवा तरी खूप छान आलेला आहे. मी थोडंसं पीठ खाऊन बघितलेलं आहे. तर आता तुम्ही सांगा कधी बनवताय घाऱ्या अशा पद्धतीनं आणि मला सांगताय कमेंट करून, ह्याची मी वाट पाहेन.
अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब ज्यांनी केलं नाही त्याने प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. आणि माझे असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला वेगवेगळ्या पदार्थाचे व्हिडिओ थोडेसे अपलोड करायला पण बरं पडेल. तर अशा पद्धतीने मी सगळं पटपट करून घेते. आणि हो, महत्त्वाची टिप्स, तुम्ही वरून ह्याला तीळ लावू शकता पुन्हा. आणि पण माझ्या ऑलरेडी पिठामध्ये तीळ जास्त झालेले आहेत, त्याच्यामुळे मी जे वरून तीळ लावतात ना, घारीला वरती तीळ दिसतं ते मी लावलेले नाही. तुम्ही ते यूज पुन्हा करू शकता. छान दिसायला पण छान लागतं आणि तीळ कसं गरमाट निर्माण करतं, त्याच्यामुळे शरीरासाठी पण चांगलं असतं. पण आज माझ्या पिठामध्येच खूप झालेले आहेत खरंच.